ब्लॉगची सुरुवात करत आहे मी वंदे भारत ट्रेनमधून. काल आमची वैष्णोदेवीची यात्रा खूप मस्त झाली. आम्ही आता कटऱ्यावरून श्रीनगरला चाललो आहे. सो आणि ट्रेनचे जे व्ह्यूज आहेत ते इतके सुंदर आहे. पुढे पुढे खूप अजून छान दिसणार आहे. सो मी तुम्हाला ते दाखवेलच. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आलो आहे कटरा रेल्वे स्टेशनला. इथून आमची श्रीनगरची वंदे भारत ट्रेन 2:55 आहे, जी जवळपास 5:45ला श्रीनगरला पोहोचेल. कटरा टू श्रीनगर वंदे भारतची सी क्लासची तिकीट अराउंड 650 आहे आणि ई क्लासची तिकीट अराउंड 1150 आहे. कटरा टू श्रीनगरचे जे डिस्टन्स आहे ते जवळपास 220 किलोमीटर आहे. जर तुम्ही बाय रोड ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला अराउंड 5 तास लागतील, पण वंदे भारतनी फक्त 3 तासात तुम्ही श्रीनगरला पोहोचू शकतात. आम्ही यावेळेस क्लासची बुकिंग केली होती, कारण आम्हाला या ब्युटिफुल रूटवरचे व्ह्यूज प्रॉपरली एन्जॉय करायचे होते. कोचमध्ये रोटेशनल चेअर्स असतात, म्हणून सीट्स टर्न करून आउटसाईडचे माउंटन व्ह्यूज खूप मस्त एन्जॉय करता येतात. आणि या रूटवर हाय सिक्युरिटीसाठी प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये कोरस कमांडोज पण प्रेझेंट असतात. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे फेमस चिनाब रेल ब्रिजवरती. बक्सर स्टेशननंतर लागणारा हा ब्रिज इंडियामधलाच नाही तर वर्ल्ड हायेस्ट रेल्वे आर्च ब्रिज मानला जातो. या ब्रिजची हाईट अराउंड 359 मीटर आहे, म्हणजेच हा आयफिल टॉवरपेक्षा पण उंच आहे. आणि या ब्रिजची टोटल लेंथ अराउंड 1315 मीटर आहे. हा ब्रिज चिनाब नदीवर बांधलेला आहे आणि या प्रोजेक्टमुळे कटरा टू श्रीनगर ट्रॅव्हल टाईम अराउंड 5 तासावरून फक्त 3 तासावर आला आहे. स्ट्रॉंग विंड्स, अर्थक्वेक आणि एक्स्ट्रीम वेदर कंडिशन पण विथस्टँड करू शकेल अशा पद्धतीने हा ब्रिज डिझाईन करण्यात आला आहे. ट्रेन जेव्हा या ब्रिजवरून जाते तेव्हा आउटसाईडची व्हॅली आणि माउंटन व्ह्यूज नेक्स्ट लेवल फील देतात भाई. खतरनाक व्ह्यू. तर गाईज, आम्ही इव्हन सेक्शनमध्ये बसलो आहे वंदे भारतच्या. तर इव्हन सेक्शनचा नाश्ता काय ते बघू. कचोरी आहे, ड्रायफ्रूट सुद्धा दिले, ड्रायफ्रुट्स, टी किट अँड हे पतीसा. मस्त आहे. तर गाईज, आता आम्हाला लागला आहे फेमस T50 टनल. हा टनल जवळपास 12.7 किलोमीटर लाँग आहे आणि हा इंडियामधला सगळ्यात लाँगेस्ट रेल्वे टनल मानला जातो. आणि माउंटन्समधून जाणारी ही टनल क्रॉस करायला आम्ही चेक केलं तर 10 ते 12 मिनिटच लागतात फक्त. या स्पेशल व्ह्यू करता ट्रेन सुद्धा स्लो चालते. एन्जॉय द व्ह्यू गाईज. कटऱ्यापासून आम्ही निघालो आहे ना, तर प्रत्येक स्टेशनवरची मी जी सुरक्षा पाहते ना मिलिटरीवाल्यांची, ते एकदम हाय लेवल आहे भाई. खरंच मानलं पाहिजे यांना. आई बाबा ट्रेनचे व्ह्यूज किती मस्त एन्जॉय करताय बघा तुम्ही. त्यांना पण खूप आनंद होत आहे व्ह्यूज पण. फायनली आम्ही पोचलो आहे श्रीनगरला आणि इथलं वेदर इतकं प्लेझंट आहे यार. खरंच भाई साहब, काय व्ह्यू आहे. एकदम फिलिंग वेगळीच येत आहे यार श्रीनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर. खतरनाक. खरंच यार, श्रीनगरची डेव्हलपमेंट पाहून खूप छान वाटतंय. रेल्वे कनेक्टिव्हिटी असो, क्लिनिंग असो, सिक्युरिटी असो, सगळं खूप व्यवस्थित आणि वेल मॅनेज दिसतंय. तर आम्ही स्टेशन बाहेरून आमच्या हॉटेलपर्यंत कॅब केली आहे. यांनी आमच्याकडनं 650 रुपये घेतले. स्टार्टिंगला हे रेट्स खूप जास्त सांगतात, त्याच्यामुळे बार्गेनिंग नक्की करा.
तर आम्ही आता पोचलो आहे हॉटेलवरती आणि भाई हॉटेल तर खूप मस्त दिसत आहे बाहेरून. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. वाव भाई मस्त आहे यार, हॉटेल खूप छान वाटत आहे. हा यांचा डायनिंग एरिया आहे आणि हा पण फुल कॉझी आणि प्रीमियम फील देत आहे. आता आपण जाऊया रूम कडे. वाव, रूम पण खूप मस्त आहे यार, बढिया. तर मित्रांनो, द लिओन म्हणून हे हॉटेल आहे आणि या हॉटेलचा रेट आम्हाला अराउंड 2500 पर नाईट पडला. आम्ही एक 3 शेअरिंग रूम आणि एक नॉर्मल रूम बुक केली होती आणि ऑनेस्टली या टाईमला आम्हाला हे हॉटेल कम्पॅरेटिव्हली कमी रेटमध्ये मिळालं. पीक सीझनमध्ये याचे रेट अजून थोडे हाय पण जातात. सो हे जे हॉटेल आहे हे याची लोकेशन राजबाग सिटी सेंटर मध्ये आहे. मी याची कंप्लीट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे, सो तुम्ही चेक करून घ्याल. तर आम्ही आता जेवायला आलो आहे आणि आम्ही आज इथे बफेच होता तो आम्ही घेतला आहे. तर बफेमध्ये पनीरची भाजी आहे, आपली कोल्हापुरी आहे, तंदुरी, सलाद आणि दाल मखनी, सूप आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे जे की येणार आहे. मी उशिरा जेवण करते, बाकी सगळ्यांचे जेवण होऊन गेले आहे. दुपारी खूप खाल्लं असल्यामुळे मी काही जेवण लवकर केलं नाही, आत्ता जेवायला बसले आहे मी. आणि जेवण खूप छान आहे, मी ऑलरेडी एक एक घास खाऊन बघितलेला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आमचा जो कटरा टू वंदे भारतचा जो आजचा ट्रेन एक्सपिरियन्स होता वंदे भारतचा, तो एक नंबर होता. आणि मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगते की आम्ही त्या 3 तासाच्या प्रवासमध्ये मी आणि अजिंक्य अजिबात झोपलो नाही. कारण की आम्ही त्या रूटबद्दल जे काही ऐकलं होतं, जे काही बघितलं होतं आणि जे काही आम्ही इन्फॉर्मेशन काढली होती, तर त्याच्यामुळे आम्हाला ते स्वतःला एक तो एक्सपिरियन्स फील करायचा होता आणि आम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा होता. सो आम्ही त्या 3 तासामध्ये अजिबात झोपलो नाही आणि खरंच तो जो एक्सपिरियन्स होता तो खूपच एकदम हाय लेवल, एकदम बढिया होता, मस्त होता. सो तुम्ही कधी कटऱ्याला आले तर तुम्ही कटऱ्यावरून नक्की श्रीनगरपर्यंत वंदे भारत ट्रेनचा एक एक्सपिरियन्स नक्की एकदा तरी घ्या. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आजचा आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओवरती कमेंट करा जर आवडला असेल तर. आणि तुम्हाला काय कंटेंट पाहायचं आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते पण मला सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.